नमस्कार. आज आपण बनवणार आहोत व्हेज चायनीज भेल. त्यासाठी 2 पॅकेट हक्का नूडल्स घेतलेले आणि पाणी गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण नूडल्स टाकून घेऊया आणि नूडल्स 50% शिजवून घेऊया. नंतर या चालणीमध्ये आपण सर्व पाणी काढून नूडल्स सुट्टी व्हायला ठेवूया. 5 मिनिटं थंड होईत ठेवूया. त्यानंतर आपण त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ टाकूया. थोडंच टाकायचं, जसं जमेल तसं, फक्त नूडल्स सुट्टी व्हायला पाहिजे. सर्व मिक्स करून घेऊया. चांगली मिक्स झालेली आहे. त्यानंतर आपण गाजर, कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर, कोबी नाही आहे माझ्याकडे, कोबी असतं तर आपण कोबी पण घेऊ शकतो. त्यानंतर आपण तेल गरम झाल्यावर त्यामध्ये नूडल्स टाकून घेऊया. थोडेच टाकायचे, जास्त नाही टाकायचे. ते आता कडक होईस्तोवर आपण शिजवून घेऊया. छान प्रकारे कडक झालेली आहे. तिला आता आपण बाहेर काढून घेऊया. त्यानंतर कढईमध्ये कांदा, गाजर, शिमला टाकून घेऊया. मिक्स करून थोडंसं मीठ घालून घेऊया. त्यानंतर सॉस टाकूया. डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, शेजवान चटणी. हे आपण थोडंच टाकूया. सगळं टाकून झालेलं आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर नूडल्स टाकून घेऊया. नूडल्स बारीक करूनच टाकायची, जेणेकरून आपल्याला पलटवायला भेटेल. नूडल्स टाकून झालेली आहे. त्यानंतर आपण त्याला पलटून घेऊया. छान अशी पलटून घ्यायची. सगळं मिश्रण नूडल्सला लागायला पाहिजे. मिक्स करून झाल्यावर त्यानंतर आपण वरून कोथिंबीर टाकूया. रेडी आहे आपली चायनीज भेल. चला मग या खायला. कशी वाटली नक्की सांगा. नवीन चॅनल आहे माझा, त्यामुळे लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.